आपल्याला लहानपणापासून शाळेत प्रत्येक गोष्ट शिकवल्या गेली. अकाउंट शिकवलं, इकॉनॉमिक्स शिकवलं, सायन्स शिकवलं, इथपर्यंत की कुकिंग आणि ड्रॉइंग पण शिकवलं. पण इन्व्हेस्टिंग शिकवणं विसरले. आपण देशभक्तीबद्दल बोलतो, आर्मीबद्दल बोलतो, लढाईबद्दल बोलतो, पण आपण विसरून जातो की एका देशाला तेथील बिझनेस पण महान बनवतात. बिझनेसमुळेच आपली GDP वाढते, इकॉनॉमी वाढते, लोकांना जॉब मिळतात आणि फायनली कंट्री ग्रो करते. आणि कधी आपण विचार केला आहे की बिझनेस कधी वाढतील? तर जेव्हा कोणी त्या बिझनेसला पैसे देईल, म्हणजे कोणी त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेल. आणि आज आपण हे शिकणार आहोत की इन्व्हेस्टिंग काय आहे, कंपनीज कशा ग्रो करतात, आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पसंत येईल. पण त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर सगळ्यात आधी आपण पाहू की कंपनी म्हणजे असतं तरी काय. जेव्हा पण बरेच लोक एक सोबत बिझनेस करू इच्छितात तर ते एक कंपनी उघडतात. कंपनी फॉर्म करणे फार सोपं असतं. तुम्ही काही पैसे भरता, थोडी फीस देता आणि तुमची कंपनी तयार होऊन जाते. बरेच लोक समजतात की कंपनी म्हणजे एक बिल्डिंग किंवा एक ऑफिस आहे. पण कंपनी फक्त एक पेपर्सचं फोल्डर आहे, म्हणजे एक लीगल वे आहे बिझनेस करण्याचा. कायद्याच्या दृष्टीने कंपनी एक व्यक्ती आहे, जसे की तुम्ही किंवा मी, ज्याला गव्हर्नमेंट फाईन लावू शकते किंवा पनिश करू शकते. यामुळे फायदा हा होतो की समजून घ्या की तुम्ही एक कंपनी सुरू केली आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर समजून घ्या की जर उद्या त्या कंपनीत काही चुकीचे होत असेल तर केस कंपनीवर होईल, ना की तुमच्यावर. आणि तुमचं जास्तीत जास्त नुकसान 1 लाख रुपयाचीच होईल. तेच 1 लाख रुपये जे तुम्ही इन्व्हेस्ट केले होते. गव्हर्नमेंट तुमची पर्सनल ॲसेट जसे तुमचे घर, गोल्ड, गाडी वगैरे नाही घेऊ शकत. आणि हाच कंपनीला बनवण्याचा फायदा आहे की ज्यात तुमची लायबिलिटी लिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही तेवढ्याच गोष्टीसाठी लायबल आहात जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि म्हणूनच बऱ्याच कंपनीसमोर लिमिटेड हा शब्द लिहिला असतो, जसे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. नेक्स्ट येतं टाईप ऑफ कंपनीज. आता आपल्याजवळ 2 प्रकारच्या कंपन्या असतात. पहिली आहे प्रायव्हेट कंपनी, दुसरी आहे पब्लिक कंपनीज. प्रायव्हेट कंपनीज त्या कंपनीज आहेत ज्या प्रायव्हेट आहेत, म्हणजे जनरल पब्लिक तुम्ही किंवा मी त्यात इन्व्हेस्ट नाही करू शकत. तर दुसरी असते पब्लिक कंपनीज. या कंपनीज त्या कंपनीज असतात ज्याचे शेअर मार्केटमध्ये विकत घेतल्या जाऊ शकतात. त्याचे शेअर कोणीही खरेदी करू शकतं. कोणीही तुम्हाला त्या कंपनीचे शेअर घेण्यापासून रोखू नाही शकत. फक्त तुमच्याजवळ त्या शेअर एवढे पैसे असले पाहिजे. जेव्हा पण आपण कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करतो तर आपण लिगली त्या कंपनीचे मालक बनून जातो. हो, एक लहानसे मालक, पण मालक. बरेच लोक स्टॉक शेअर्सला बेस्ट इन्व्हेस्टमेंट मानतात, कारण की याची रखवाली आपल्याला नाही करावी लागत. जसे की आपल्या संपत्तीची रखवाली आपल्यालाच करावी लागते. ज्या पर्सेंटेजने कंपनी ग्रो होत जाते, आपली वेल्थ पण त्याच पर्सेंटेजने ग्रो होत जाते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपल्याला त्या कंपनीत काम नाही करावं लागत. जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे तर असे नाही की आधी आपल्याला करोडपती बनावं लागेल किंवा लखपती बनावं लागेल. तर आपण इन्व्हेस्टमेंट 500 रुपयांपासून सुरू करू शकतो. SBIच्या एका शेअरची किंमत आज 188 रुपये आहे, म्हणजे 188 रुपयात आपण आज SBIचा काही भाग खरेदी करू शकतो. पण जर आपण सुरुवातीला एवढं पण इन्व्हेस्ट नाही करू इच्छित असाल तर आपण कोणत्याही कंपनीला ट्रॅक करणे सुरू करू शकतो. त्याची फायनान्शियल स्टेटमेंट वाचू शकतो आणि इमॅजिन करू शकतो की आपण ते शेअर खरेदी केले आहेत. आता आपल्याला हे पाहायचं आहे की लॉंग टर्ममध्ये आपण या कंपनीचे बिहेवियर बरोबर प्रिडिक्ट करू शकलो की नाही, म्हणजेच की आपल्या इमॅजिनरी शेअरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली होती की नाही. आणि मग जेव्हा आपण कम्फर्टेबल होऊन जाऊ त्यानंतर आपण शेअर घेणे सुरू करू शकतो. जेव्हा लोकांना शेअरमध्ये नुकसान होतं तर शेअरची चुकी नसते, ती चुकी असते शेअर खरेदी करणाऱ्याची. कारण की जेवढा वेळ आपण एक मोबाईल खरेदी करण्यात लावतो, हे लोक तेवढा वेळ पण नाही लावत एका कंपनीला समजून घेण्यासाठी. जर आपण स्वतःहून कंपनीचे शेअर खरेदी नाही करू इच्छित तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्युच्युअल फंड 2 प्रकारचे असतात, ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आणि पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड. ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड ते आहेत ज्यामध्ये एक फंड मॅनेजर तुमच्यासाठी शेअर खरेदी करतो. आणि पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड ते असतात की ज्यामध्ये आपल्याला आधीच माहीत असतं की ते पैसे कशामध्ये लागणार आहेत. जसे की इंडेक्स फंड, निफ्टी 50, सेन्सेक्स आणि माझे फेवरेट हेच आहेत, कारण की यांच्या परफॉर्मन्सला प्रिडिक्ट करणे सोपं आहे. नेक्स्ट येतं पिकिंग युअर ओन स्टॉक. जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये मजा येत असेल तर आपण स्वतःसाठी पण शेअर खरेदी करू शकतो. पीटर लिंच म्हणतात की यासाठी हे आवश्यक नाही की आपल्याजवळ MBAची डिग्री असायला हवी.
एक कॉमन व्यक्ती पण आपल्यासाठी शेअर खरेदी करू शकतो आणि बऱ्याच फंड मॅनेजरपेक्षाही जास्त रिटर्न्स मिळू शकतो. ऑथर म्हणतात की जे लोक स्वतः इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जाऊ शकतं. पहिली कॅटेगरी येते डार्ट्स. हे ते लोक आहेत जे तुक्का मारतात. यांना कंपनीबद्दल काहीच माहीत नसतं, पण तरी हे त्या कंपनीचे शेअर खरेदी करून घेतात. हे हा विचार करतात की कधीतरी त्या कंपनीची व्हॅल्यू वाढून जाईल. हे तसेच आहे जसे की आपण लॉटरीची तिकीट खरेदी करतो आणि याच लोकांना शेअरमुळे सगळ्यात जास्त नुकसान होतं, ज्यामुळे आपले शेअर मार्केटकडून फार निगेटिव्ह इमोशन्स जोडले जातात. दुसरी कॅटेगरी येते हॉट टिप. हे लोक टिप घेत राहतात आपल्या मित्रांकडून किंवा अजून कोणाकडून. जसे कोणी म्हणत असेल की भाई रिलायन्सचा शेअर प्राइस वाढू लागला आहे, ते घेऊन टाक, आणि हे खरंच ते शेअर घेऊन टाकतील, कारण की यांना वाटतं की यांचा मित्र खूप स्मार्ट आहेत आणि यांच्या मित्राला वाटतं की हे लोक खूप स्मार्ट आहेत आणि हे यांच्या म्हणण्यावरून शेअर खरेदी करून घेतात. तिसरी कॅटेगरी येते एज्युकेटेड टिप. जर आपण टीव्हीवर बसलेल्या लोकांकडून टिप घेऊ तर आपण याच कॅटेगरीमध्ये येतो. पण हे मागील 2 कॅटेगरीपेक्षा बेटर आहे. तरी पण यात चूक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की लाखो लोक याच सोर्सेसकडून टिप घेत राहतात. यामुळे यांचा जास्त फायदा नाही होऊ शकत. नेक्स्ट येतं ब्रोकर्स लिस्ट. तुमचा ब्रोकर जेव्हा तुम्हाला म्हणत असेल की सर मी या कंपनीला ॲनालिसिस केलं आहे, या कंपनीत इन्व्हेस्ट करून टाका, तुमचे पैसे डबल होऊन जातील. आता होऊ शकतं की खरंच तुमचा ब्रोकर इंटेलिजंट असेल आणि त्यांनी खरंच कंपनीला ॲनालिसिस केलं असेल, पण ब्रोकर तर कमिशन बेसिसवर काम करतात, म्हणजे ते तुम्हाला तेच स्टॉक रिकमेंड करतील ज्यामुळे त्यांचा पण फायदा होत असेल. आणि फायनली 5वी कॅटेगरी येते डुईंग युअर ओन रिसर्च. म्हणजे जेव्हा आपण स्वतः आपल्या नॉलेजनुसार कंपनीला ॲनालिसिस करतो आणि आपल्या कन्व्हिक्शन नंतरच त्यात पैसे इन्व्हेस्ट करतो, तर हे सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टर असतात. आणि जर आपण या कॅटेगरीमध्ये एक बेसिक इन्व्हेस्टर जरी असू तरी खूप चान्सेस आहे की आपण सक्सेसफुल नक्की होऊ शकू. आता $1 मिलियन प्रश्न हा आहे की आपण स्वतः आपले स्टॉक शोधणे सुरू कसे करावे. तर सगळ्यात पहिली स्टेप येते की आपण ॲज अ कन्झ्युमर आपल्या स्टॉकला ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे आपल्या आसपासच्या त्या प्रोडक्टला पहा जे आपण डेली लाईफमध्ये यूज करू शकतो. जसे की एक डॉक्टर पाहू शकतो की अशी कोणती मेडिसिन आहे जी कोणत्या रेअर डिसीजला सॉल्व्ह करण्यात कामात येत आहे. एक फोटोग्राफर पाहू शकतो की कोणता असा कॅमेरा आहे ज्याला लोक जास्त प्रेफर करत आहे. एक हाऊसवाईफ पाहू शकते की असा कोणता नवीन प्रोडक्ट आहे, जसे की कोणते केचप किंवा काही पण, जिला तिच्या मैत्रिणी वगैरे खूप जास्त यूज करत आहे. एक IT मध्ये काम करणारा इंजिनियर पाहू शकतो की कोणत्या सॉफ्टवेअरला मोठ्या कंपन्या यूज करत आहेत. एकदा जर आपण कोणत्या प्रोडक्टला कन्झ्युमर पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहू लागलो तर आपण सांगू शकतो की त्या प्रोडक्टला बनवणाऱ्या कंपनीमध्ये काही पोटेन्शियल आहे पण की नाही. पण याचा अर्थ हा नाही की आपण त्या कंपनीचे शेअर खरेदी करून घेऊ. ही फक्त एक शॉर्ट लिस्टिंग प्रोसेस आहे. नेक्स्ट येतं कंपनीला ॲनालिसिस करणे, म्हणजे त्या कंपनीचा डेटा पाहणे की त्यांनी मागच्या काही वर्षात कितीचा सेल्स केला आहे, त्या कंपनीवर किती कर्ज आहे, त्या कंपनीचा मॅनेजर कोण आहे, त्या कंपनीला नवीन ऑर्डर मिळत आहे की नाही, त्या कंपनीला जे प्रॉफिट होत आहे ते त्या प्रॉफिटला कोणत्या गोष्टीमध्ये यूज करत आहे, म्हणजे की ते त्या प्रॉफिटला कंपनीच्या ग्रोथमध्ये युटिलाइज करत आहे की कंपनीच्या पैशातून नवीन गाड्या, नवीन जेट्स घेत आहेत. इन शॉर्ट, त्या कंपनीबद्दल आपल्याला जेवढं जास्त माहिती असेल तेवढं बेटर डिसिजन आपण घेऊ शकतो. चला एक उदाहरणावरून समजून घेऊ. ऑथर म्हणतात की 1993 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे शेअर प्राइस $57 वरून खाली येऊन $39 झाले होते. एवढी चांगली कंपनी जी एवढे चांगले प्रोडक्ट बनवत होती, जिचे स्टॉक प्राइस कमी होऊ लागले होते. जर तुम्ही असते तर तुम्हाला पण वाटलं असतं की या कंपनीमध्ये काही ना काही गडबड आहे. पण जेव्हा ऑथरने या कंपनीची ॲन्युअल रिपोर्ट पाहिली तर त्यात त्यांना माहिती पडलं की जॉन्सन अँड जॉन्सनची अर्निंग मागील 10 वर्षापासून ग्रो होत आहे. एवढंच नाही तर जॉन्सन अँड जॉन्सन मागील 32 वर्षापासून आपल्या शेअर्स होल्डर्सला डिव्हिडंड देत आहे. 1983 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सनने $6 बिलियन प्रोडक्ट विकले होते आणि 1993 मध्ये म्हणजेच 10 वर्षानंतर $14 बिलियन प्रोडक्ट विकले होते. म्हणजे आपल्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये कंपनीने डबलपेक्षाही जास्त ग्रो केलं होतं. ऑथरला कोणताही निगेटिव्ह पॉईंट दिसत नव्हता ज्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनचे शेअर प्राइस कमी होत होते. पण त्यांना वाटत होतं की काहीतरी कारण असेलच. तर कारण हे होतं की 1993 मध्ये अमेरिकेमध्ये हेल्थ केअरवर नवीन कायदा येणार होता, ज्याला तेथील काँग्रेस आणि क्लिंटन प्रमोट करत होते. आणि जर हे कायदे बनले असते तर सगळे हेल्थ केअर प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीला खूप नुकसान झालं असतं. सगळे इन्व्हेस्टर भयभीत झाले होते आणि ते जॉन्सन अँड जॉन्सनला हेल्थ केअर प्रोडक्टची कंपनी मानून यात इन्व्हेस्ट करत नव्हते. पण ऑथरने या कंपनीची ॲन्युअल रिपोर्ट पाहिली होती आणि त्यांना माहिती होतं
की या कंपनीचं 50% प्रॉफिट अमेरिकेमध्ये नाही तर बाकी देशांमधून येत आहे. एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये पण 20% प्रॉफिट नॉन हेल्थ केअर प्रोडक्टमधून येत होतं, जसे की शॅम्पू, बँडेड आणि इतर ब्युटी प्रोडक्ट. म्हणून जर हा कायदा पास जरी झाला असता तरी जॉन्सन अँड जॉन्सनवर जास्त फरक नाही पडला असता. हा रिपोर्ट वाचण्यासाठी ऑथरला फक्त 20 मिनिट लागली आणि त्यांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि फायनली 18 महिन्यात या कंपनीचे स्टॉक प्राइस डबल झाली. म्हणजेच इन्व्हेस्टरचे पैसे डबल झाले होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 5 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात, ज्यामधून बेस्ट इन्व्हेस्टर ते असतात जे स्वतः ॲनालिसिस करून आपले स्टॉक खरेदी करतात. मग आपण हे पण पाहिलं की जर आपल्याला स्वतःला आपले स्टॉक चूज करायचे असतील तर आधी आपल्याला प्रोडक्टला एक कन्झ्युमर पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं पाहिजे आणि मग त्याला शॉर्टलिस्ट करून त्या कंपनीची ॲन्युअल रिपोर्ट, फायनान्शियल स्टेटमेंट वाचले पाहिजे, ज्यासाठी आपण जॉन्सन अँड जॉन्सनचं उदाहरण पण पाहिलं होतं. आपल्यामधून जे लोक स्वतःसाठी स्टॉक नाही शोधू शकत ते म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात. तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओवरून तुम्हाला स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केटबद्दल बेसिक माहिती नक्की मिळाली असेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की तुमच्या लाईफमध्ये पण दर हप्त्याला ही पॉझिटिव्हिटीची घंटी वाजत राहील. आणि या व्हिडिओला आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा, कारण की हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होईल मी समजेल मी तेवढ्या लोकांची काही मदत करू शकलो. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.